आणि आपण 5च्या 5 बातम्यांमध्ये 5 रिपोर्टर आपण पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बारामती ॲग्रो इथल्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती। दरम्यान तात्काळ छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलाने धाव घेत ही आग आटोक्यात आणली आहे। मात्र यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग लागली आहे। बारामती ॲग्रो इथल्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याचं समजतंय। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं समजतंय। ही आग आटोक्यात आणली गेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलानं आगीच्या ठिकाणी धाव घेत आग शमवलेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं। ही आपण दृश्य पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बारामती ॲग्रो परिसरातल्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली आणि त्यानंतर बाजूच्या युनिटचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। या आगीमध्ये बारामती ॲग्रो युनिटचं मोठं नुकसान झालंय। आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर बसल्याचं समजतंय। आगीचं कारण म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये भडका उडाला आणि त्यानंतर आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि आजूबाजूच्या युनिटमध्ये सुद्धा ही आग पसरली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं समजतंय। संभाजीनगरमध्ये बारामती ॲग्रोच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। आताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग लागली आहे। संभाजीनगरमधला हा प्रकार आहे। बारामती ॲग्रो या युनिटच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये भडका उडून ही आग लागली आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। मोहसिन, काय अपडेट्स आहेत या आगीबद्दलचे? नक्कीच विनोद, ही आग कन्नडच्या ॲग्रो जी कंपनी आहे त्या ठिकाणी लागली आणि जे ट्रान्सफॉर्मर होतं त्या ठिकाणी ही आग लागली होती। अग्निशमक दलाने ही सगळी आग आटोक्यात आणलेली आहे। मात्र आणखी एक आग आता शहरात लागल्याची माहिती पुढे येते। वाळूज परिसरातील एका कंपनीत बॉयलरचा स्फोट झालेला आहे आणि त्या ठिकाणी देखील मोठी आग लागलेली आहे। त्या ठिकाणी देखील अग्निशमक दल पोहोचत आहे। त्यामुळे एकाच दिवशी 2 ठिकाणी संभाजीनगरमध्ये आग लागल्याच्या घटनाला आपल्याला समोर आलेल्या आहे। एका ठिकाणी कारखान्यात आग लागली तर एका कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे। मोहसिन, या बारामती ॲग्रोच्या जवळच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानंतर युनिटचंही नुकसान झाल्याचं समजतंय। काय अधिक तपशील आहे? नक्कीच हे सगळं कारखान्याचं मोठं ट्रान्सफॉर्मर होतं बारामती ॲग्रोचं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस दरवर्षी शेतकऱ्यांचं येत असतं, त्यामुळे हा मोठा कारखाना आहे। मात्र या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। पूर्णपणे आता तिथली वीज पुरवठा देखील खंडित झालेली आहे। आता कारखाना जर सुरू करायचा असेल तर पुन्हा एकदा ते सगळे काम करावे लागणार आहे। मात्र मोठ्या प्रमाणात आगीमुळे जे ट्रान्सफॉर्मरची जे वायरिंग असते किंवा ज्या ठिकाणी छोट्या छोट्या डीपी असतात त्या देखील जळून खाक झालेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद मोहसिन दिलेल्या या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगरमधली ही घटना आहे। 2 आगीच्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत। एकीकडे बारामती ॲग्रोमधल्या ट्रान्सफॉर्मरला आग लागून या आगीचा भडका उडाला आणि त्यामध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं, तर दुसरीकडे वाळूज परिसरात सुद्धा एका फॅक्टरीला आग लागल्याचं समजतंय।